आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। उदगीर येथील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्या वतीने वक्फ संशोधन कायदा केंद्र सरकारने पारित केला आहे तो तातडीने रद्द करावा म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले व कायदा हा संविधान विरोधी स्वातंत्र्य याच्यावर गंडा घालणारा असणारा कायदा आहे, त्यामुळे तो तात्काळ रद्द करावा म्हणून आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली। या सरकारला जमिनी हडपून अदानी अंबानींच्या घशात घालायच्या आहेत म्हणून यांना हिंदू मुस्लिम रंग देण्याचा सरकार प्रायोजित कार्यक्रम राबवला जात आहे, असे ज्येष्ठ सामाजिक नेते रंगा राचुरे यांनी आपल्या भाषणात सांगितले। देशामध्ये शांतता आणि अखंडता अबाधित ठेवायची असेल तर देशातील प्रत्येक नागरिकांचे हक्क त्याला मिळालेच पाहिजेत। डॉक्टर आंबेडकरांनी घटना लिहिताना प्रत्येक समूह आणि घटकांच्या बाबतीत विचारपूर्वक त्यांना संरक्षण दिलेले होते, ते संरक्षण सध्याचे सरकार देत नसल्याची खंत वाटत आहे। आपल्या शरीरातील एका बोटाला जरी इजा झाली तर पूर्ण शरीराला त्याचा त्रास होतो, त्याच पद्धतीने देशातील एका समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर आपला देश प्रगती करणार नाही। वक्फ संशोधन हे फक्त आणि फक्त बोर्डामार्फत किंवा मुस्लिमांसाठी मर्यादित नसून हे घटनेवर झालेला खूप मोठा हल्ला आहे, म्हणून ही लढाई आता रस्त्यावर घेऊन जायची आणि गल्ली बोळातील सर्व समाजाला एकत्रित करून ती लढली जाण्याची तयारी माझी आहे। मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे उपाध्यक्ष बसवराज पाटील नागरकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले। या धरणे आंदोलनामध्ये शेकडो लोकांनी आपला सहभाग नोंदवला। प्रामुख्याने बसवराज पाटील, नागराळकर, कल्याण पाटील, रंगा राचुरे, मंजूर खान पठाण, माजी नगरसेवक महबूब शेख, अब्दुल समद बागवान, अजरुद्दीन शेख, साबिर पटेल, अहसान सिद्दीकी, सय्यद जानिमिया, अशोक दायमी, रहीम हाशमी मिसबा, डॉक्टर अजगर शेख इब्राहिम, डॉक्टर शब्बीर मौलाना, अजीजुर रहमान मौलाना, जाकिर मौलाना, मोहिउद्दीन शेख, हमीद भाई, नजरुल जळकोटे, मुदस्सिर शेख यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते।